देव वसे चित्ती त्याची घडावे संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना तुका म्हणे जिने भले संत संघष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना पांडुरंगा करू प्रथमान अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया संपाद ज्ञानांच्या विधाय भक्ती विलोकितो येण समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं विडल विडल देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना आदर्श मानवी जीवनासाठी एक सर्वोत्तम दिशा असणारे विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा एक महत्वपूर्ण अभंग आज भगवत चिंतनामध्ये आपण घेत आहोत। विश्व उद्धारक जगद्गुरु तुकोबाराय आज भगवंताकडे मानवी जीवनाची सफलता ज्या साधनाने होते त्या साधनाची मागणी आज तुकोबाराय देवाकडे करतायत। एक प्रपोजल ठेवतायत, एक मागणी करतायत। अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणावरुणालय अखिल गुणनिधान जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथाच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय विश्वोद्धारक जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई संत चांगदेव महाराज आमचं दैवत वारकरी संप्रदायाचे थोर उपासक स्वानंद स्वप्नेवासी सद्गुरु जोग महाराज खानदेशाचा खानदानी हिरा वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा नतुसिंग बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सद्गुरु जोग महाराज या ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा चैतन्याचा चांदन ज्यांनी अविरतपणे आमच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचं काम ज्या महात्म्यानं केलं असं संप्रदायाचे थोर उपासक आमच्या जीवनाचे शिल्पकार आमचं दैवत वैकुंठवासी श्री गुरु लक्ष्मण बाबांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपन्न होणारा हा भक्ती उत्सव आहे। या उत्सवाच्या 7व्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत। आजची सेवा खरं तर पत्रिकेच्या नियमाप्रमाणे आमचे गुरुवर्य परमेश्वर बाबांची होती, पण बाबांना अचानक अयोध्येला जाणं झालं, त्यामुळे बाबांचं येणं झालं नाही।
आणि या संस्थांचे विद्यमान अध्यक्ष गुरुवर्य कन्याबाबांनी आजची ही आज्ञा अर्थात आजची ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे सोपवली. मी बाबांना म्हटलं होतं, बाबा पुण्यतिथीचा दिवस आहे, हा अधिकार संपन्न व्यक्तीच या गादीवरती पाहिजे. बाबा म्हटले अजिबात चालणार, माझ्या आज्ञेचं तुला पालन करावं लागेल, ऐकावं लागेल. तू जर कीर्तन केलं नाही तर मी निघून जातो म्हणे. म्हटलं बाबा असं नाही. बाबाने केलेली आज्ञा शिरसावंत मानून शब्दांच्या द्वारा गुरुवारी लक्ष्मण बाबांची सेवा करण्याचा एक छोटा प्रयत्न करेल. खरं तर या गादीवरती उभं राहिल्यानंतर ज्यावेळेस पहिलं कीर्तन मी बाबांच्या समोर केलं महाराज, त्यावेळेस बाबा समोर बसलेले असायचे आणि बाबांच्या अंतःकरणात जो आनंद होता ना, तो आज डोळ्यापुढे येऊन उभा राहतोय महाराज. मी खरं तर ज्यावेळेस विश्वनाथ महाराजांची चाल गायली ना, ती चालही अशा पद्धतीची होती की मनामध्ये विरह निर्माण करत होती, बाबांच्या आठवणींना उजाडा देत होती. अशा प्रकारचं वातावरण या चालीच्या माध्यमातून होतं. आणि खरंच आहे, या ठिकाणी उभं राहिल्यानंतर प्रत्यक्षात बाबा आजही समोर दिसतात महाराज. विडालं विडालं मंडळी, खूप उपकार आहेत महाराज या महात्म्याचे समाजावरती आणि आमच्या साधकांवरती. खरंच कोमल महाराजांनी त्या दिवशी कीर्तनाच्या माध्यमातून वर्णन केलं, ऐश्वर्यात जीवन जगले महाराज लक्ष्मण बाबा. आणि लक्ष्मण बाबाची ही लेकरं सुद्धा ऐश्वर्यातच जीवन जगलीत आणि जगतायत महाराज. आनंदी क्षेत्रामध्ये राहत असताना हे आनंदामध्ये दिवस गेलेत महाराज बाबांच्या कृपेने. आणि आजही बाबांच्या कृपेनेच आनंदामध्ये दिवस जात आहेत महाराज. कुठल्या प्रकारची कमी नाहीये जीवनामध्ये. पण बाबा गेलेत, पण बाबांच्या आठवणी आजही अंतःकरणात. महाराज वाल्मिक महाराज असतील किंवा सर्व मंडळी असतील, ज्यावेळेस एकांतामध्ये बसल्यानंतर अचानक ज्यावेळेस बाबांच्या आठवण येतात ना, खरं डोळ्यामध्ये पाणी येतं महाराज. विडालं विडालं कुठल्याही प्रकारची आशा चित्तात न ठेवता केवळ संप्रदायासाठी जीवन समर्पित करणार एक तेजोमय व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवारी लक्ष्मण बाबा. कुठल्या प्रकारची आशा नाही, चित्ती नाही की देव सखा तरी जगाऊ घे कृपा तरी, या न्यायाने जीवन जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण बाबा आहे. सध्या जातीवादाची भिंत संप्रदायामध्ये उभी आहे. जरा आपल्या जातीची माणसं प्रिय आहे, पण सद्गुरु जोग भारत वारकरी शिक्षण संस्थेचा वसा जीवनामध्ये उतरवून त्या दिशेने वाटचाल करणार एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण बाबा आहे. कुठल्याही प्रकारचा जातीचा विचार न करता सर्वांना आपली लेकरं आहे या विचारानं वागवणार एक कृतिशील समाज सुधारक म्हणजे गुरुवारी लक्ष्मण बाबा. खरंच मला बाबांनी काल सांगितलं, 35 वर्षाचा काल लक्ष्मण बाबांच्या कालावधीमध्ये गेला. समजलं गुरुवारी कन्हैया बाबांचं जीवन असेल 40-45 वर्षाचा कार्यकाळ मला असं वाटतं लक्ष्मण बाबांच्या सानिध्यामध्ये. मी असं म्हणतो, ज्यावेळेस मी आळंदी भुसावळमध्ये राहायचो, लक्ष्मण बाबा, कन्हैया बाबा आणि श्रीपती दादा ज्यावेळेस भुसावळमध्ये यायचीत ना, मी बाबांच्या सानिध्यामध्ये जायचो. महाराज या मंडळींचं कार्य जर त्यावेळेस अनुभवलं आपण ना, तर खरोच अवर्णनीय कार्य. मला असं वाटतं कन्हैया बाबा, लक्ष्मण बाबा, श्रीपती दादांनी त्या काळामध्ये जर एखादा संप्रदाय काढला असता ना, तर तो संप्रदाय चालला असता महाराज. एवढी ताकद या मंडळीमध्ये होती. पण केवळ आणि केवळ संप्रदाय महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायाची भगवी पता खांद्यावरती घेऊन लक्ष्मण बाबा, कन्हैया बाबांनी अविरतपणे या परिसरामध्ये समाजाची संप्रदायाची धुरा सांभाळण्याचं काम अविरतपणे या महात्म्यांनी केलेले आहेत. हे महात्मे सामान्य नाहीयेत दादा. मंडळी खरं भाग्यवान आहेत आपण की किती वर्षाचा कार्यकाळ लक्ष्मण बाबांच्या सानिध्यामध्ये आपला गेला महाराज. बाबा ज्यावेळेस बसायचे ना, बाबाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर बाबांचं दर्शन झाल्यानंतर महाराज नेहमी आनंदाचीच प्राप्ती व्हायची. बाबांचं प्रवचन म्हणजे वेगळी प्रकारची मेजवानी होती महाराज. संप्रदायाचं एक तोला मोलाचं व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण बाबा होतं. आज बाबांना जाऊन 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे, पण आठवणी तशाच.
मंडळी, हे जीवन दिसतंय ना तुम्हाला? या जीवनाचा जर आढावा घेतला ना तुम्ही, या जीवनाला कुठल्याच प्रकारचा आकार नव्हता, पण ज्या वेळेस लक्ष्मण बाबांच्या सानिध्यामध्ये हे जीवन गेलं ना वाल्मिक महाराजांचं, या जीवनाला सुगंध प्राप्त झाला ना, तो केवळ आणि केवळ लक्ष्मण बाबांमुळे. विठ्ठल विठ्ठल. संगती महत्वाची आहे दादा. पण आज आमचं जीवन घडलं ना मंडळी, ते केवळ आणि केवळ लक्ष्मण बाबा सारख्या संतांच्या संगतीमध्ये. परमेश्वर बाबा, कन्हैया बाबा, श्रीपती दादा, तुळशीराम बाबा, बाळकृष्ण बाबा सारख्या महात्म्यांच्या संगतीमध्ये. संगती महत्वाची आहे याचा विचार आपण या अभंगाच्या माध्यमातून करणारच आहोत. आमच्या जीवनाला सुगंध प्राप्त झाला ना, तो गुरुवर्य लक्ष्मण बाबांच्या संगतीनेच प्राप्त झाला. आज आमचं जीवन भारत, आमच्या जीवनामध्ये आनंदाचे समाधानाचे क्षण आजही साठवल्या जात आहेत, किंवा आमचं जीवन समाधानी राहते ना, किंवा लक्ष्मण बाबा सारख्या संतांमुळे. या महात्म्याचं काय वर्णन करावं महाराज. काय दैदिप्यमान बाबांचा सोहळा झाला. एक एक गोष्टी बाबांच्या समोर येऊन उभ्या राहत आहेत, तर कितीही चांगला अपूर्णच असतील. म्हणून फक्त एकच विनंती करूया की आमचं जीवन सुद्धा गुरुवर लक्ष्मण बाबांच्याच विचारानं जावं. ही एक प्रार्थना आपण सर्वजण बाबांच्या चरणी करूया आणि आपल्या अतिशय अल्प वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा छोटासा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल. अभंग खूप छान आहे दादा. मागणी मागतायत, आपणही मागणी मागू. कोणाची, कशासाठी मागायचे, कोणापुढे मागायचे? आपणही मागणी या भगवंतापुढे करूया. देवा, अरे आमच्या जीवनातही ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय संत संगतीची मागणी करतात ना, त्याप्रमाणे आमच्या जीवनातही लक्ष्मण बाबा सारख्या संतांची संगती कायमस्वरूपी मिळली पाहिजे. समाजामध्ये मोठं होण्याची इच्छा प्रत्येक माणसाची असते बरं का मंडळी. बसलेली मंडळी ऐकताय आपण, मी जास्त वेळ घेणार नाही, घड्याळ पुढे चाललंय. अतिशय महत्वाचा विचार ठेवून कीर्तनाला विराम देऊया आपण. समाजामध्ये मोठं होण्याची इच्छा प्रत्येक माणसाची असते महाराज. प्रत्येकाला असं वाटतं आपलं नावलौकिक व्हावा, आपली कीर्ती व्हावी, आपल्या जीवनावरती पोवाडे रचले जावेत, कविता रचल्या जाव्यात, सर्वत्र आपल्या नावाची चर्चा व्हावी. ही गोष्ट तेव्हा सिद्ध होते जेव्हा ती व्यक्ती देव, देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित करत असेल तेव्हा. या देशातला माणूस त्यागाने मोठा आहे दादा. या देशातला माणूस श्रीमंतीने मोठा नाही बरं का. श्रीमंत असणारी माणसं खूप आहे जगामध्ये, तर त्यांचं नाव कोणी घेत नाही. पण आज 750 वर्ष झाले तरी ज्ञानोबारांना हा समाज विसरत नाही. 450 वर्ष झाले तरी तुकोबारांना हा समाज विसरत नाही. 150 वर्ष झाले तरी स्वामी विवेकानंदांना हा समाज विसरत नाही. 20 वर्ष झाले नतुसिंग बाबांना जाऊन तरी हा समाज विसरत नाही. 2 वर्ष झाले गुरुवर्य लक्ष्मण बाबांना जाऊन आज सुद्धा हा समाज विसरत नाही आणि पुढेही विसरणार नाही. या देशातला माणूस श्रीमंतीने मोठा नाही, त्यागाने मोठा आहे दादा. जी व्यक्ती देव, देश आणि धर्मासाठी, समाजासाठी जीवन समर्पित करते ना, तीच व्यक्ती या देशातली सर्वात मोठी व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीला हा समाज चंद्र सूर्य असेपर्यंत विसरत नाही दादा. आज सुद्धा महाराज या ठिकाणी तर त्यांचा सोहळा गाजतोय, यात नवा नाहीये. तो का म्हणे गाणे वैकुंठी गाजतो का? देव, देश आणि धर्मासाठी जी माणसं जीवन समर्पित करतात ना, त्यांना हा समाज कधी विसरत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये तरुण मंडळी असतील, हा विचार घरातल्या तरुणापर्यंत पोहोचवा दादा. मला असं वाटलं नतुसिंग बाबा, लक्ष्मण बाबा
यांच्याशी कुठल्याही प्रकारच्या रक्ताचं नातं नव्हतं. नतुसिंग बाबा लक्ष्मण बाबा गेल्यानंतर ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळत होत्या. का? नतुसिंग बाबा, मोठे बाबा लक्ष्मण बाबाने आपलं जीवन भगवंतासाठी, समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केलं. गावातल्या घरातल्या तरुणाला हा विचार दिला पाहिजे. सध्या आमची प्रगती महाराज शिक्षणाच्या माध्यमातून खूप मोठी आहे, पण देव, देश, धर्म, संस्कृती, संस्कार यापासून आजचा तरुण खूप बाजूला चालला. याचा विचार सांगदेव मधल्या प्रत्येक तरुणानं करणं काळाची गरज आहे. त्यागी जीवन या देशातलं सर्वात मोठं जीवन आहे. समाज कोणाकरता रडत नाही दादा. त्याग महत्वाचा असला पाहिजे बरं का, त्याग असला पाहिजे. मी मीराबाईंचं जीवन चरित्र वाचत होतो बरं का आबाजी. ऐका, महिला मंडळी बसल्यात, लहान लहान मुली आहे. 5-6 वर्षाचं मीराबाईचं जीवन आहे. 5-6 वर्षाचं वय मीराबाईचं. एक त्याग सांगतो किती महत्वाचं आहे. मोठं होण्यासाठी त्याग करावा लागतो. राजस्थानच्या राजघराण्यामध्ये सोन्यामध्ये वाढलेलं मीराबाईंचं जीवन आहे दादा, ऐश्वर्यामध्ये. तर भगवंतासाठी वयाच्या 5व्या वर्षापासून त्याग केला जातो दादा. तेव्हा ते कुठलं जीवन संत पदाला पोहोचतंय. त्याग महत्वाचा आहे. एक दिवस संत महात्म्या राजवाड्यामध्ये येत आहेत. माझे शब्द करतायत ना? की काय? संत महात्म्या राजवाड्यामध्ये येतात विश्वनाथ महाराज. संत महात्म्याच्या दर्शनाकरता मीराबाई वडिलांच्या सोबत जाते. संत महात्म्याचं दर्शन घेते, उठून उभी राहते. आणि संत महात्म्यांच्या हातामध्ये जी गिरधर गोपालाची मूर्ती आहे, त्या मूर्तीवरती मीराबाईंचं लक्ष जातं. मूर्ती प्राप्त व्हावी म्हणून आता सुरू होतोय. वडिलांना सांगते, बाबा संत महात्म्यांच्या जवळची भगवंताची मूर्ती गिरधर गोपालाची, ती मूर्ती मला पाहिजे. वडील म्हणतो, मीरा अगं श्वास आहे भगवान परमात्मा संतांचा, अख्खं जीवन ते भगवंतासाठी समर्पित करतात. स्वतःचा श्वास दुसऱ्याच्या हातात देतील कसं? मीराबाई सांगते, नाही बाबा, संत महात्म्यांच्या जवळ जी मूर्ती आहे तीच मूर्ती मला पाहिजे. अवघ्या 5-6 वर्षाचं वय. गुरुवार नतुसिंग बाबांनी खूप छान जीवन चरित्र रेखाटले मला मीराबाईंचं. वडील म्हणता, मीरा दुसरी मूर्ती आणून दे. नाही बाबा, काही हट्ट असतात विश्वनाथ महाराज, जनार्दन महाराज, ते पुरवावे लागतात. एक हट्ट आहे, बाल हट्ट आहे, तो पुरवावा लागतो. आणि त्यानंतर तो अतिशय महत्वाचा हट्ट आहे, तो सुद्धा पुरवावा लागतो. बाल हट्ट पुरवावा लागतो. पडी म्हणतात दुसरी मूर्ती. नाही बाबा, संत महात्म्यांच्या जवळची मूर्ती तीच मूर्ती पाहिजे. नाईलाज होतोय. वडील म्हणतात संत महात्म्याला, महात्माजी तुमच्या जवळची भगवंताची मूर्ती आहे, तेवढी मूर्ती देता का माझ्या मीराला? मला खरं सांगा, कसे देतील हो? अख्खा जीवन भगवंतासाठी समर्पित करतायत, ते स्वतःचा श्वास दुसऱ्याच्या हातात देतील कसं? मला नकार दिला जातोय. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदय होण्याच्या अगोदर संत महात्मे राजवाड्यातून निघून जातात. मीराबाईंच्या कानावरती ही बातमी जाते की संत महात्मे भगवंताला घेऊन राजवाड्यातून निघून गेले. मीराबाई घोर निराशेच्या अंधकार दरीमध्ये पोहडल्या जाते. मीराबाईचं मन पोहडल्या जातं. सूर्यनारायण उदयाला येत आहेत, अख्ख्या चराचर जगाला प्रकाशित करतात. तर संत मीराबाईच्या अंतःकरणामध्ये त्यांना स्थान मिळत मिळाला. सर्वजण समजून सांगतात मीराबाईला, कोणाचाही उपयोग होत नाही. शेवटी भगवंताला भक्तांची काळजी असते हो. भगवान परमात्मा संत महात्म्यांच्या स्वप्नामध्ये जात आहेत, दृष्टांत देतात. मला तुमच्याकडे न ठेवता राजवाड्यातला मीराबाईकडे सुपूर्त करा. बघा, दृष्टांत झाल्यानंतर संत महात्मे दुसऱ्याची भल्या पहाटे भगवंताला घेऊन राजवाड्यामध्ये येत आहेत. डोळ्यातून अश्रू गळतायत संत महात्म्यांच्या. मीराबाईला बातमी करते, धावत पळत सुटते, लोटांगण घालते, उठून उभे करतायत. संत मीराबाईला महात्मे आणि मीराबाईला सांगतात, मीरा भगवंताला मीराबाईच्या हातामध्ये देतात. आणि मीराबाईला सांगतात, मीरा काय भाग्य घेऊन जन्माला आली ग, काय कुठल्या जन्माचं पुण्य केलंय ग. भगवंताला हातामध्ये दिल्यानंतर संत महात्मे मीराबाईला सांगतात, मीरा या भगवंताला हृदयरूपी कमलावरती विराजमान कर. जीवनामध्ये आयुष्यात कशाची कमी पडणार नाही बरं का मंडळी. त्या संतांच्या शब्दांची ताकद बघा. मीराबाईने भगवंताला या हृदयरूपी कमलावरती विराजमान केलं. भगवंतासाठी ऐश्वर्याचा, सोन्याचा, राजघराण्याचा त्याग केला. भगवंतासाठी नाचू लागल्या, गाऊ लागल्यात.
आनंदामध्ये भगवंताचं गुणगान करू लागले. पग घुंगरू बांधविला नाची रे, 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 घुंगरू बांधविला नाची रे, पग घुंगरू बांधविला नाची रे, पग घुंगरू बांधविला नाची रे, पग घुंगरू बांधविला नाची रे. ओ मैं तो अपने नारायण की हो गया पैदासी रे, मैं तो अपने नारायण की हो गया पैदासी रे. पग घुंगरू बांधविला नाची रे, 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 पग घुंगरू मला सांगायचं की त्याग करावा लागतो मंडळी. ज्या तरुणाला यशस्वी बनायचं असेल ना, त्याला सोशल मीडियाचा त्याग करावा लागतो, टीव्हीचा त्याग ही जीवन या देशातलं सर्वात मोठं जीवन आहे. मोठं होण्यासाठी त्याग करावा लागतो. मी अनेकांचे दाखले देता येईल. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं किती मोठा त्याग आहे. सावरकरांचं जीवनचरित्र वाचा तुम्ही, किती मोठा त्याग असेल. सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. एक व्यक्ती 1,00,000 घेऊन मुंबईचा एक सद्ग्रस्त सद्गुरु जोग महाराजांकडे येतो. सद्गुरु जोग महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही जे कार्य आरंभलेलं आहे त्या कार्याकरता 1,00,000 आणलेले आहेत, राहू द्या देणगी म्हणून. सद्गुरु जोग महाराज म्हणतात, नको बाबा, तुझ्या 1,00,000 गरज नाही, परत घेऊन जा, जेव्हा लागते तेव्हा मागून घेऊ. तो व्यक्ती म्हणतो, महाराज राहू द्या, तुमच्या आरोग्याकरता राहू द्या. सद्गुरु जोग महाराज म्हणता, बाबा समाधी अवस्थेमध्ये आमची माऊली आहेत, आमचा सांभाळ करते. आणि खरंच आहे, आजही आमचा समाज ज्ञानोबारे करताय. 1,00,000 घेऊन जा बाबा, नको. त्या व्यक्तीला राग आला बघा. आणि खरंच जावं येण्यासारखं. 1917 मध्ये एवढ्या एखाद्या श्रीमंत मनुष्याला नकार देणं साधी गोष्ट आहे आबाजी. नकार दिल्यानंतर त्याला राग आला. रागाच्या भरामध्ये त्यानं वाक्य उच्चारलं, महाराज या 1917च्या कालावधीमध्ये माझ्यासारखा 1,00,000 देणारा शोधून सापडणार नाही. सद्गुरु जोग महाराजांनी ते वाक्य ऐकलं. सद्गुरु जोग महाराजांनी त्याला उत्तर दिलं, बाबा तू म्हणतो बरोबर आहे, तुझ्यासारखा 1,00,000 देणारा खरं शोधून सापडणार नाही. पण लक्षात ठेव, माझ्यासारखा सुद्धा 1,00,000 न घेणारा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शोधून सापडणार नाही. मंडळी, 100 वर्ष झाले वारकरी शिक्षण संस्थेला. आजही वारकरी शिक्षण संस्था दीपस्तंभासारखी उभी आहे. याचं एकमेव कारण त्यागावरती उभी आहे दादा. बिडल बिडल फार मोठा त्याग आहे वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांकडे. फार मोठा त्याग आहे दादा. त्यागी जीवन या देशातलं सर्वात मोठं जीवन आहे दादा. त्यागात शांती सांगितल्या जाते बरं का. त्याग करावा लागतोय. आमच्या माऊलींचे खूप त्याग आहे दादा, खूप त्याग आहे. त्यागी जीवन या देशातलं सर्वात मोठं जीवन आहे. देवासाठी घेऊन ज्यांची पुण्यतिथी ना दादा, त्यांचं जीवन तुम्ही अभ्यासा. लक्ष्मण बाबांचं किती मोठा त्याग आहे हो. फार मोठा त्याग आहे लक्ष्मण बाबांच्या जीवनामध्ये. मला असं वाटतं त्याग आहे म्हणून आज त्यांचं जीवन सफल झालेलं आहे. त्यागातून जीवन मोठं होत असते दादा. मोठं होण्यासाठी त्याग करावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन अभ्यासा तुम्ही. किती मोठा त्याग आहे तुकोबारायांच्या जीवनामध्ये. तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा
यासाठी तुकोबारांनी स्वतःच्या संसारावरती शून्य घातलं दादा. जाडोनी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या संसाराच्या नावे गालोनी सोंग संसाराच्या नावे गालोनी सोंग संसाराच्या नावे संसारावरती तुकोबाराने शून्य घातलं. प्रश्न असा निर्माण होतो, बसलेली मंडळी हुशार आहे. खरंच प्रश्न असा निर्माण होतो, तुकोबारा एकीकडे संसारावरती शून्य घालतात, एकीकडे त्याग करतायत. आज तेच तुकोबारा देवापुढे मागतात तसे प्रश्न. बरं, तुकोबारांना माहित आहे जे सारखं मागतात त्यांना त्याचं यश सोडून जातं, त्यांची कीर्ती सोडून जातं, त्याची धन त्यांना सोडून जातं. ह्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तुकोबारा देवापुढे मागतात तसे प्रश्न केले. काय करत तुकोबारांना मागण्याची? बरं, हा तपासणी जिने धीग त्याची तुकोबारा वेळोवेळी सांगतात. जो सारखा हात पसरवतो त्याच्या जीवनाला तुकोबाराने धिक्कार दिलेला आहे. आज तेच तुकोबारा देवापुढे मागतात तसे प्रश्न केले. काय करत तुकोबारांना मागण्याची? का मागतात? त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही आम्ही, बरं का, लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हे कळावं यासाठी तुकोबारे स्वतः पुढे होतात आणि मागतात. तुकोबारे स्वतःसाठी मागत नाही महाराज. तुकोबार आहे, तुम्ही आम्ही देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हे कळावं यासाठी तुकोबारे स्वतः पुढे होतात आणि मागतात. कारण संतांचा स्वभाव आहे काही न मागणं, जीवाचा स्वभाव मागत राहणं, आणि देवाचा स्वभाव आहे जो मागत नाही त्याला आग्रह करणं. लक्षात येत आहे ना? संतांचा स्वभाव आहे काही न मागणं. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे आणि स्वभावाचं असं आहे, तो कधी बदलत नसतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. स्वभावाचं असं, माणसं दुःखी काय येतो आबाजी? माणसं घर बदलवतात, माणसं मित्र बदलवतात, माणसं नाती बदलवतात, पण माणसं स्वभाव बदलत नाही, म्हणून माणसं दुःखी आहे. विडाल विडाल स्वभावाचं मला स्वभावाला औषध नसतं. काय झालं? मी एक विनोद ऐकला, ऐका. मुलगी दिसायला सुंदर होती पण बोबडी होती. लग्न जोडत नव्हतं. आता काही एवढा विचार नाही, आता सर्वांना जोडून जात. जुळत नव्हतं. वडील म्हणता, बेटा लांबचे पाहुणे पाहण्यासाठी येणार आहे, एक विनंती आहे, फक्त पाहुण्यासमोर काही बोलू नको, बाकीचं मी पाहून घे. एक दिवस मुलाचे वडील पाहण्यासाठी येत आहेत. मुलीचं सौंदर्य ओसंडून वाद होतं महाराज. मुलगी काही बोलत नाही. मुलाचे वडील मुलगी पसंत करतायत. घरी निघून गेल्यानंतर पोऱ्याला सांगतात, बाळ्या उद्या मुलगी पाहायला जायचंय, एक विनंती आहे, फक्त मुलगी पाहू नये, काहीच बोलू नको. तर बाळ्या सुद्धा बोबडा होता. आता तो येतोय, 3-4 मित्र मंडळी असतात त्याच्या बरोबर, बसतोय, ते चहाच्या ट्रे मध्ये चहाचे कप घेऊन मुलगी येते. भगवंतानं खूप सौंदर्य दिलं होतं महाराज. त्या सौंदर्याकडे पाहत हा तो गरम चहाचा कप उचलतोय आणि अनवधानामध्ये त्या कपातला गरम चहा ओढतोय. आता खरं सांगा महिला मंडळ,
कपातलं गरम चहा ओढल्यानंतर जिभेला चटका बसेलच ना. जसा चटका बसला तसा शब्द बाहेर पडला, ओ बापले काय कलम आहे. मुलगी मनातल्या मनात म्हणे हे तर आपलं की लाईक आहे. मुलगी म्हणे की हा कलम आहे तर मग फुती फुती प्या. म्हणजे अंतरीचे धावे स्वभाव आहे बाहेर. बाबा आता सध्या लग्न संपलेली आहे बरं का. पहिला म्हणलं लग्न संपलेली आहे गुढी असल्यामुळे, मग बरेचसे लोक लावतात बरं का. या महिला मंडळींचा स्वभाव सांगू का बाबा कसा आहे सध्या. साड्यांच्या बाबतीमध्ये लग्नातल्या साड्या त्या सारख्या फिरत असतात, बरोबर ना बहिणी साहेब. त्या सारख्या फिरत असतात लग्नातल्या साड्या. काय झालं, माझा विवाह सोहळा झाला रोहित महाराज. संध्या म्हणजे पावसाची सुरुवात आणि माझ्या सहजीवनाची सुरुवात सारखीच महाराज. 7 जून बर का. ते विवाह सोहळा आटोपला आबाजी. संध्याकाळी घरी आलो मी. आता अपार्टमेंट मध्ये राहायचो पहिले, मी पण लागलो उंच असल्यामुळे. मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी उभा, माझं चॅनल उभं, माझी बहीण उभी. का बा अशी राहा तुम्ही, आजी कशी असते बा. ते माझी बहीण उभी म्हणजे मावस बहीण. माझ्या आईने ते माझ्या बहिणीच्या अंगावरची साडी पाहिली मला. ती साडी पाहिल्यानंतर माझ्या आईला जरा चेहऱ्यावरचे भाव बदलले. मला वाटलं काहीतरी झालं. घरी वर गेल्यानंतर घरी गेल्यानंतर माझी आई म्हणते का ग माझ्या बहिणीला, एक बोलते एक मावस बहीण ह्याच्या सासून अशी साडी दिली तुला, ही साडी आहे का, हिला साडी म्हणतात काय ती साडी म्हणे. माझ्या बहिणीने ती साडी दुसऱ्या दिवशी काय केलं, माझ्या आईने ती स्वच्छ धुतली, तिने प्रेस केली आणि ती पेपरामध्ये गुंडाळली. जशी इस्त्री असते तशी इस्त्रीकडे आल्यानंतर ठेवल्यानंतर ती कपाटामध्ये ठेवली. आणि 6 महिन्यानंतर माझी सासू माझ्या घरी आली. खावा असं तुम्ही बी तसं करताय ना. माझ्या आईने काहीच केलं नाही. तीच कपड्यातली साडी काढली आणि माझ्या सासूला दिली. पण माझी सासू ही साधी नाही. लॉकडाऊनच्या अगोदर माझ्या बहिणीच्या घराची वास्तुशांती होती. माझ्या सासूने ती साडी माझ्या बहिणीला दिली. सध्या ती साडी आहे माझ्या बहिणीकडे. पाहू पुढचा कार्यक्रम कधी येतो. विश्वात मार झाले किती हो. स्वभाव आहे महाराज. संतांचा स्वभाव आहे काही न मागणं. काही न मागण्याचा संतांचा स्वभाव आहे. तर तुकोबारा देवापुढे मागतात तुझं प्रश्नचिन्ह काय करा तुकोबारांना मागायचं. हा अभंग कसा तयार झाला याचं पार्श्वभूमिका सांगतो तुम्हाला. ऐका नीट ऐका कसा तयार झाला. जगद्गुरु तुकोबारा पंढरीचे वारकरी महाराज. महिन्याची वारी तुकोबारा यांची असायची. एक दिवस आषाढी वारीच्या निमित्तानं तुकोबारा पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागा आपण 2 मिनिटं पंढरपुरात जाऊया. आणि आपल्याला जायचं या वर्षी. आमच्या वाल्मिक महाराजांनी अतिशय चांगलं सांगितलं तुम्हाला. ओघा ओघानं आप्पा करतात. काही चिंता नाही करा. आणि जायचं या वर्षी वैकुंठवासी श्रीगुरु लक्ष्मण बाबांच्या नावानं प्रासिद्धिक दिंडी बाबांच्या उपस्थितीमध्ये महाराज आहेत. यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये निघणार आहे. मग विनंती आहे घरची दिंडी आहे येण्याचा प्रयत्न करा. व्यवस्था चांगली आहे. महाराजांनी खूप छान त्या दिवशी सांगितलं दिंडीबद्दल. आपणही 2 मिनिटं पंढरपूरला जाऊया. आणि खरं सांगू का वारी केली पाहिजे. एक तरी वारी केली पाहिजे. माझी विनंती असेल आहे संसाराचा व्याप आपल्या सर्वांना आहे. वारी हे महाराष्ट्राचं ऐश्वर हे कधी विसरता कामा. महाराज पुणे मुंबईतली नोकरदार वर्ग असं काही नोकरदार वर्ग आहे तो वर्षभर सुट्टी घेत नाही विश्वनाथ महाराज. तर वारीच्या निमित्तानं 1 महिना सुट्टी घेणारी मंडळी आजही आहेत. वारी हे महाराष्ट्राचं ऐश्वर आहे. कधी विसरता कामा नये. वारी केली पाहिजे. आणि वारी हा एक सोहळा आहे. आपण तुकोबाऱ्यांच्या बरोबर वारीला जाऊया. तुकोबाऱ्या पंढरपूरला जात आहेत. 2 मिनिटं पंढरपुरामध्ये चला. चंद्रभागेचं स्नान तुकोबारे करतायत. आपणही चंद्रभागेचं स्नान करूया. पुंडलिकरायाचं दर्शन तुकोबारे करतायत. दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा करतात. विधी तो हरिकथा भगवंताचं चिंतन होत आहे. आणि ओढ लागते ना की जगाच्या बापाच्या दर्शनाची दादा तुकोबाऱ्यांना. तुकोबाऱ्या रांगेमध्ये लागतायत. रांगेमध्ये लागल्यानंतर तुकोबाऱ्यांच्या मुखातून भगवंताचं चिंतन चालू आहे.
एक एक पाऊल पुढे टाकतायत तुकोबाराय आणि भगवंताचं चिंतन करतायत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. दर्शन तुकोबारे करताय. नामचिंतन तुकोबाऱ्यांचं चालू आहे का? नामचिंतन करत करत तुकोबाऱ्या गाभाऱ्यापर्यंत येऊन पोहोचतोय. नामचिंतन तुकोबाऱ्यांचं मुखामध्ये चालू आहे. गोड नामचिंतन तुकोबाऱ्यांचं तुकोबाऱ्या करताय. हो विठ्ठल 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 नामचिंतन करत करत तुकोबाऱ्या भगवंताच्या जवळ जात आहे. ऐकताय आपण जरा भगवंताला समोर आणा. तुम्ही पंढरपुरात आहात, भगवंताच्या जवळ गेला. तुकोबाऱ्या ज्यावेळी भगवंताच्या जवळ जात आहेत, भगवंताच्या चरणाला स्पर्श करतायत, नतमस्तक होत आहेत आणि भगवंताचं ते स्वरूप पाहतायत ना. तुकोबाऱ्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतो. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. भगवंताचे ते स्वरूप पाहिल्यानंतर तुकोबाऱ्या म्हणतायत, गोड अभंग तुकोबाऱ्यांच्या मुखातून बाहेर पडला. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील. मंडळी, तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरला असाल, बरीच मंदिरं पाहिलं असाल. विश्वनाथ महाराज पण खरंच बरं का, लक्ष्मण बाबांनी प्राण ओतला महाराज या मूर्त्यांवर. ह्या ज्या मूर्त्या आहेत ना, या मूर्त्यांसारख्या मूर्त्या महाराज कुठे तुम्हाला पाहायला मिळणार. जोग महाराज असू द्या, ज्ञानोबारे असू द्या, आबाजी तुकोबारे असू द्या, तुकोबा ज्ञानोबारे असू द्या, किंवा भगवान परमात्म्याची रुक्मिणी मातेची मूर्ती असू द्या, खरंच आनंदाची समाधानाची प्राप्ती करून देतात. त्या कोथळीला जो महाराज मठ आहे, त्या मठातल्या मूर्त्या सुद्धा अप्रतिम आहे महाराज. खरं त्या मूर्त्या ज्यावेळेस पाहिल्या ना, तर रामभाऊ महाराज राऊत सुद्धा, बरोबर आहे, रामभाऊ महाराज राऊत सुद्धा भारावून गेला महाराज. काय महाराज, खरंच अशा मूर्त्याच नाही बाबा कुठे भगवंताची. तुम्ही बघा खरं आनंदाची प्राप्ती. तुम्ही आम्ही फिरतोय महाराज, प्रत्येक ठिकाणी फिरतोय, पाहतोय, पण इथल्या ज्या मूर्त्या आहेत ना, त्या खरंच आनंदाने प्रसन्न. भगवंताच्या दर्शनानं आनंदाची प्राप्ती होते. नीट आहे का, आनंदाची प्राप्ती होते. तुकोबारायांना आनंद होतोय. ऐकताय आपण आता. ज्याप्रमाणे तुकोबारायांना देवाच्या दर्शनाला आनंद झाला ना, एक युक्तिवाद सांगतो बरं का, ऐका. त्यापेक्षा 1,00,000 पटीने आनंद तुकोबारायांच्या दर्शनानं जगाच्या बापाला झाला. वाक्य कळलं का? काय बोललो? तुकोबारायांना आनंद झाला यात नवल नाही. तुकोबारायांच्या दर्शनानं जगाच्या बापाला आनंद व्हावा झाला. काय संत आहे महाराष्ट्रात. ज्ञानोबाराय तुकोबाराय सामान्य संत नाहीये. ज्ञानोबाराय तुकोबाराय महाराष्ट्राचा श्वास आहे दादा. हे कधी विसरता कामा.
अहो आनंदाची प्राप्ती होते दादा, आनंदाची. आज सुद्धा त्या दिवशी महाराजांनी कुठल्या महाराजांनी सांगितलं, आज सुद्धा विटेवरचा भगवान परमात्मा खाली उतरतो आणि ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचं भजन कर, जगाचा बापा आजही नसतो. सामान्य संत नाही होत ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या, महाराष्ट्राचा श्वास. आनंदाची प्राप्ती होते. महाराज भगवंताला, भगवान तुकोबाऱ्यांशी बोलतायत, तुकोबाराया अहो दर वारीला तुम्ही या ठिकाणी येतायत, तुमच्या दर्शनाने खरंच मला आनंदाची प्राप्ती झाली हो, खूप आनंद झाला. या आनंदाच्या भरामध्ये माझ्या मनामध्ये एक इच्छा प्रकट झाली, बोलू का? काय अधिकार आहे महाराज तुकोबारायांचा की विटेवरच्या भगवान परमात्म्याने तुकोबारायांच्या समोर इच्छा प्रकट करावी? भगवान म्हणतात तुकोबाराया तुमच्या दर्शनाने खूप आनंद झाला हो, या आनंदाच्या भरामध्ये मनामध्ये एक इच्छा प्रकट झाली आहे, बोलू का? तुकोबारा म्हणता बोला ना देवा, काय इच्छा आहे? करू, पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. काय अधिकार तुकोबारायांचा? देवा पूर्ण करू. देवाची इच्छा पूर्ण करण्याची ताकद आहे भारत तुकोबारामध्ये, सामान्य संत असतो. बोला देवा काय इच्छा आहे? भगवान म्हणतात तुकोबारा तुमच्या दर्शनाने मनामध्ये इच्छा प्रकट झाली की आज तुम्हाला काहीतरी द्यावं. द्यावं हा शब्द ज्यावेळेस भगवंताने उच्चारला त्या तुकोबारा म्हणतात देवा काय बोलताय तुम्ही? अहो माझे अभंग तुम्ही वाचलेत का? मी हात पसरीने धिक द्यायचं असं म्हणतोय, आम्ही मागू शकत नाही तुमच्याकडे. भगवान म्हणतात तुकोबारा अहो द्यायची इच्छा आहे, तुम्ही मागू नका, माझी इच्छा म्हणून मागा, मला बरं वाटावं म्हणून मागा ना. अहो नेहमी दरवारीला तुम्ही येतायत, काही न मागता निघून जात आहेत. आज आलाय, मलाही तुमच्या दर्शनात आनंद झालाय, त्या आनंदाच्या भरामध्ये काहीतरी द्यायची इच्छा आहे. अहो मागा ना तुकोबारा, काय मागायचं ते मागा. तुकोबारा म्हणतात नाही देवा एवढं सोडून बोल. कशासाठी? अरे तुझं दर्शन झाल्यानंतर मनामध्ये इच्छा राहावी, एकदा तू तरी खोटा असला पाहिजे, नाही तर इच्छा तरी खोटी असली पाहिजे. अरे दर्शन झालंय तुझं, मनामध्ये इच्छा राहील कशी? भगवान म्हणतात तुकोबारा असं करू नका हो, खरंच द्यायची इच्छा आहे. भगवान तुकोबारा म्हणतात देवा अरे आम्ही पंढरपूरला येतो ना, मागायला येत नाही, परी आहे आवडी दर्शनाची, तुझ्या दर्शनाकरता येतोय, मागायला येत नाही. एक शिकण्यासारखं आहे बरं का मंडळी, देवाकडे गेल्यानंतर काहीच मागायचं नाही. तुकोबारांच्या अहो तुकोबारा मागत नाही तर त्यांना घ्या म्हणतोय, आणि आम्ही मागून थकून गेलो तरी आम्हाला द्यायला तयार नाही. पण शिकण्यासारखं आहे, देवाकडे गेल्यानंतर काहीच मागायचं नाही. अन्नमान धन प्रारब्ध आहे, तुमची आमची मागणी काय आहे? वाढावे संतात, दुसरं काय मागतोय आम्ही? अन्नमान धन प्रारब्ध आधी नाही, देवाकडे नाही येते. तुमच्या प्रारब्धामध्ये जेवढा मान आहे, जेवढं अन्न आहे, जेवढं धन आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. त्यासाठी देव जोडायची गरज नाहीये. ज्ञानाने प्रारब्धाने ज्ञान प्राप्त होत नाही, त्यासाठी महाराज परमार्थ आहे. ज्ञानासाठी ज्ञान प्राप्त होतं ते प्रारब्धाने, परमार्थाने प्राप्त होत आहे. अन्नमान धन प्रारब्धाने नाही, देवाकडे मागून काय फायदा? तुकोबारा म्हणतात नाही देवा मागवू शकत नाही. अरे आमच्या घराण्याची रीतच नाही ती, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. भगवान म्हणतात तुकोबारा ऐकत नाही, काहीतरी केलं पाहिजे. एक युक्तीत भगवान परमात्मा करतायत. भगवान परमात्मा विठेवरून खाली उतरतात आणि तुकोबारा ज्या ठिकाणी उभे ते तुकोबारांच्या समोर जातात, आणि एखादा याचक जसा हात पसरवतो ना तसा जगाचा बाप दोन्ही गुडघे तुकोबारांच्या समोर टेकवतोय आणि जगाचा बाप तुकोबारांच्या समोर हात पसरवतोय. तो प्रकार बघितला. तुकोबारा म्हणतात देवा लाजवता का हो? असं काय करतात? उठा देवा, पहिले उठा, विटेवर जाऊन उभे राहा, मागतो मी तुमच्या समाधानाकरता मागण्याचा प्रयत्न करतो, पण अगोदर विटेवर जाऊन उभे राहा. भगवान परमात्मा विटेवर जाऊन उभे राहतात. भगवान म्हणतात तुकोबारा मागा लवकर, काय मागायचं? तुकोबारा म्हणतात थांबा देवा मागतो ना. अहो काय मागायचं, लवकर मागा, तुमचा विरोध करण्याचा काटा काढू का? तुकोबारा म्हणतात देवा कसे वाटलो आम्ही तुला? अरे ज्ञानोबारांच्या परंपरेतले तुम्ही जे फळांची वेंकटी सांडो. अरे ते तसलं नको आम्हाला. मग काय पाहिजे तुम्हाला? तुकोबारा म्हणतात देवा मागतो ना, पण एक सूत्र लक्षात ठेव. ऐका, सूत्र लक्षात ठेव. तुकोबारा म्हणतात देवा एक सूत्र लक्षात ठेवून आले. भगवान म्हणतात तुम्ही जे सूत्र सांगणार ते लक्षात ठेवेल. भगवान म्हणतात देवा एक सूत्र तुला असं लक्षात ठेवायला लागेल, तुला बरं वाटावं म्हणून मी आज मागणार आहे, तुझी इच्छा म्हणून मी मागणार आहे. त्या मागणीचा कलंक मला लागता कामा नये, हे सूत्र लक्षात ठेवतो. कारण मी मागायची इच्छा नाही, पण आज तुझ्या इच्छेमुळे मला मागावं लागतंय. भगवान म्हणतात तुकोबारा चिंता करू नका, त्याची काळजी मी घेईल. फक्त काय आवडतं ते मागा ना. तुकोबारा आहे त्या तुकोबारा आहे आपल्या आवडीचं मागणं, की ज्याने जीवनाची सफलता होते आहे अशा महत्वपूर्ण साधनाची मागणी
अभंगाच्या प्रथम चरणात देवाकडे करतो. देववते जीती, संगतीचा विचार सांगून आपण कीर्तना विराम देऊया. ऐका गोड विषय. भगवान तुकोबारा म्हणतात, देवा तुझं वास्तव्य ज्या संतांच्या चित्तामध्ये असेल अशा संतांची संगती मला घडावी. म्हणजे लक्ष्मण बाबासारख्या संतांची, मोठे बाबा नरसिंह बाबासारख्या संतांची संगती मला घडावी. माझी प्रार्थना असेल, घरामध्ये तरुण असतील त्याला सांगा, बाबा परमार्थ नंतर केला तरी चालेल, पण जीवन जगत असताना चांगल्याची संगती धरता. चांगल्याची संगतीच मनुष्याला परमार्थाच्या यशापर्यंत पोहोचवते. खरं तर या जीवनामध्ये चांगली संगती मिळाली दादा, पण आज हे जीवन तुमच्या समोर उभे आहेत या सर्व मंडळींचं. लक्ष्मण बाबा, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची संगती मिळाली, लक्ष्मण बाबा मोठे बाबा सारख्या संतांची संगती मिळाली, पण आज कुठंतरी समाधान वाटल्यासारखं वाटतंय, समाधान झाल्यासारखं वाटतंय. संगती महत्वाची दादा. संगती इतकी चांगली आहे की संगती उद्धार करते, आणि संगती इतकी विचित्र आहे की संगती अधोगती राहते. संसारामध्ये विसंगती प्राप्त झाली तर ती भोगून संपवावी लागते. संसारामध्ये विसंगती म्हणजे काय? पती जर पत्नीच्या मनाविरुद्ध वागत असेल, पत्नी जर पतीच्या मनाविरुद्ध वागत असेल, आणि घरातली मुलं जर आई वडिलांच्या मनाविरुद्ध वागत असतील ना, ही संसारातली विसंगती आहे, ती भोगून संपवावी लागते. पर्याय दुसरा पर्यायच नाही. पण एका विचाराची बैठक संसारामध्ये असली पाहिजे. विसंगती संसारामध्ये नसावी. खर तर आज तुकोबारा भागवत धर्माचं कळस होण्याचं मत भाग्य तुकोबारांना प्राप्त झालं ना, याचं एकमेव कारण जिजाऊ मातेचं सुद्धा जीवन आहे. तुकोबारांच्या पाठीमागे यशस्वीतेने उभे आहेत. संसारामध्ये विसंगती नसावी, संसारामध्ये सुसंगती असावी. उद्धारासाठी वाईट संगतीचा त्याग करावा लागतोय, आणि उद्धारासाठी सत्संगती करावी लागते. दादा संगती खूप विचित्र आहे. संगती माणसाला अधोगतीला नेते आहे. नाहम काको हतो राजन हंसम निर्मले जने नीच संग प्रसादेन जातम जन्म निरर्थक. एकदा राजहंस कावळ्याच्या घरी जातोय दादा. कावळा एक दिवस राजहंसाच्या घरी जातो आहे. आता गेल्यानंतर कावळ्याचं बोलाचं चालू असताना कावळा सुद्धा राजहंसाला निमंत्रण देतोय, तुम्ही सुद्धा माझ्या घरी या. एक दिवस राजहंस कावळ्याच्या घरी जातोय. एका उंच वटवृक्षावरती कावळ्याचं घर असतं. त्याच वृक्षाखाली एका सैनिकाच्या मांडीवरती डोकं ठेवून राजा निद्रिस्त असतो. आजूबाजूला सैन्य उभं असतं. कावळ्याची आणि राजहंसाची बोलाचं चालू असते. कावळा आपली विष्ठा टाकतो. ती विष्ठा नेमकी राजाच्या डोक्यावरती पडते. सैनिकाचं लक्ष जातं. सैनिक बाण सोडतो आहे. बाण आपल्या दिशेने येतो. हे कळल्यानंतर कावळा उडून जातो. बाण राजहंसाला लागतो. राजहंस फडफड करत खाली पडतो आहे. राजा विचारतो, काय कावळा आहेस? नाहम कातो हतो राजन हंसम निर्मले जने नीच संग प्रसादेन जातम जन्म निरर्थका. राजे राजहंस आहे, तुमचा बाण लागला हो, आज मरतोय. राजे तुमचा बाण लागला याचं दुःख वाटत नाही. दुःख याचं वाटत आहे, क्षणभर कावळ्याची संगती मिळाली तर आज मरावं लागतं, ही वाईटाची संगती आहे. केळीचं झाड जर बाभळीच्या झाडा शेजारी वाढलं ना, तर बाभळीच्या काट्यानं केळीची सगळी पानं फाकतात. एक वाक्य गोड वाचण्यात आलं, पंगत चुकली तर एका दिवसाचं जेवण चुकेल. दादा पंगत चुकली तर एका दिवसाचं जेवण चुकेल,
पण संगत चुकली ना आयुष्याची दिशा चुकेल दादा. संगती खूप विचित्र आहे दादा. म्हणून तुकोबारा म्हणतात नको दुर्जनाचा संग क्षणोक्षणा चित्तभंग. किंवा नाथ महाराज म्हणतात खडाची संगती उपयोगाची भावे तुका म्हणे सत्संग हा बरा कुसंग हा फेरा 84चा. एक वाक्य सांगतो बर का. जाताना सोबत घेऊन जा आणि गावातल्या तरुणापर्यंत पोहोचवा. तुम्ही घरातल्या तरुणापर्यंत पोहोचवा. गोड प्रमाण आहे जीवन जगण्याची कला. तुकोबारांनी एका प्रमाणामध्ये सांगितलंय. आर्ट ऑफ लिव्हिंग माहिती आहे का तुम्हाला? रविशंकरांचं जीवन जगण्याची कला. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला. तुकोबारांनी एका प्रमाणामध्ये सांगितले. तरुणाला सांगा बाबा हे प्रमाणानुसार जीवन जग. जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा संग न धरावा दुर्जनाचा करी संतांचा सायास. विठ्ठल विठ्ठल. वाईट संगती अतिशय विचित्र आहे. मनुष्य कुठलाही व्यसन करत नाही महाराज. संगती माणसाला तिथपर्यंत पोहोचवते. संगती खूप विचित्र आहे. लोक म्हणतात महाराज काही काही अतिशय वाईट आहे. मग काही काही वाईट नाही बरं का. महाराज खूप गोड रामायण करतात. आपण ऐकलंय महाराजांचं रामायण. काही काही लोक म्हणतात वाईट आहे महाराज. काही काही वाईट नाही. काही काही अतिशय चांगली आहे. काही काहीचं चांगलेपणा नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. काही काही ज्यावेळेस मंथरा ज्यावेळेस काही काही कडे प्रभू रामचंद्रांबद्दल अपशब्द बोलते ना त्यावेळेस काही काही म्हणते मंथरा तुझी जीभ कापटील. भरताहुनी अधिक रामप्रिय मज आत्यंतिक कुब्जे तुका मानसी दुःख पापी निष्ठंक तू एके. किती प्रेम आहे ना. काही काहीच भरतापेक्षाही राम प्रभूंवरती प्रेम आहे. मंथरेला म्हणते रामाबद्दल एक अपशब्द बोलली तर जीभ कापून ठेईल. जी रामाबद्दल एक अपशब्द सहन न करणारी काही काही रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा वनवास देते. याचं उत्तर तुलसीदासजी सांगतात क्षणभर मंथरेची संगती मिळाली. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास मिळाला. चांगला संसार उद्ध्वस्त झाला मंथरेच्या संगतीने. म्हणून संगती अतिशय महत्वाची आहे. शेवटचा संगतीचा प्रकार सांगितला जातो सत्संगती. संगती इतकी चांगली की संगती माणसाचा उद्धार करते दादा. खर तर लक्ष्मण बाबांची संगती जीवनामध्ये मिळाली. जीवनाला एक वेगळा सुगंध प्राप्त झाल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं बाबाच्या संगतीमध्ये बराचसा काळ गेला त्या जीवनाचा. एकीकडे तुम्हाला जनाबाईचं उदाहरण माहित असेल. मंथरेचं जीवन तुम्ही दासीचं जीवन अभ्यास कर. एकीकडे जनाबाईचं जीवन अभ्यासा. भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी नामदेव महाराजांना रोज काकडा आरती करण्यासाठी देवाच्या मंदिरात जावं लागायचं. तर नामदेव महाराजांची सेवा करणाऱ्या जनाबाईकडे जगाचा बाप स्वतःहून काम करण्यासाठी यायचा. ही संत सेवेची ताकद आहे. कानोपात्रेचं जीवन अभ्यास तुम्ही का वेश्येच्या जातीमध्ये जन्माला आलेलं जीवन आहे दादा. व ज्ञानोबारांची संगती मिळाली. धन्य कानोपात्रा भाग्याची ती झाली. भेटी झाली ज्ञानदेवांची म्हणूया. ज्ञानोबारांची भेटी झाली. ज्ञान कानोपात्रेचं जीवन संत पदाला पोहोचलं. अगोदर पंढरपुरामध्ये गेला, मंदिरात गेला, कानोपात्रेचं दर्शन, नंतर जगाच्या बाबाचं दर्शन. हा ज्ञानोबारांच्या संगतीचा प्रताप आहे. रेडा माहिती आहे का? रेडा हेला 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 माहित आहे तुम्हाला? भगवान श्री ज्ञानोबाने रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. वाक्य आहे का बरं का? खूप छान आहे. ज्ञानोबा ज्या वेळेस पैठण क्षेत्राहून आळंदी क्षेत्राकडे जाण्यासाठी निघाले, नवल एका रेडा सुद्धा त्यांच्या पाठीमागे निघाला. 750 वर्षापूर्वी एका रेड्याला करते संतांच्या पाठीमागे जावं, पण चांगदेव मधल्या तरुणाला कळत नाही आज कोणाच्या पाठीमागे जावं. रेडा संतांच्या मागे गेला. पुणे नाशिक रस्त्याला आडफाटा नावाचं गाव आहे. रेड्याची समाधी आहे. लाखो लोक आज रेड्याचं दर्शन घेतात. एक संगतीची क्रांती. दुसरी क्रांती भिंतीचं मंदिर आहे.
ज्ञानोबाऱ्या फक्त भिंतीवरती बसले, त्या भिंतीला ज्ञानोबाऱ्यांची संगती मिळाली. आज भिंतीचं मंदिर आहे, दुसरी क्रांती आहे. आणि नेवासा नावाचा तालुका आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या पाठीची संगती दगडाच्या खांबाला भेटली, पाठीची. त्या दगडाचं मंदिर आहे दादा. ज्ञानोबाऱ्यांची संगतीचा हा परिणाम आहे. संगती अतिशय महत्वाची आहे. संगती माणसाचा उद्धार करते दादा. म्हणून तुकोबारा म्हणतात विठ्ठल विठ्ठल जया तुझी प्रीती देवा तुझं वास्तव्य ज्या संतांच्या चित्तामध्ये अशा अशा संतांची संगती आम्हाला घडावी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. भगवान म्हणतात तुकोबारा तुम्ही संतांची संगती मागता, पण तुम्हाला कळतं का हो संतांची संगती किती दुर्लभ आहे. बहु अवघड असे संत भेटी, मला संतांची संगती मिळत नाही आणि तुम्ही संतांची संगती मागतात. तू भगवान म्हणतात तुकोबारा असं करा ना, याच्यापेक्षा दुसरं मागा ना. तुकोबारा म्हणतात नाही देवा, हीच आमची आवड आहे. देवा तुझं वास्तव्य ज्या संतांच्या चित्तामध्ये अशा संतांची संगती घडावी. काय गोड आवड आहे तुकोबारांची, अशीच आवड असली पाहिजे. आता महाराज प्रत्येकाचे आवडी, माणसांच्या आवडीचे प्रकार इतके भिन्न भिन्न आहेत महाराज. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला खारड आवडतं, कोणाला आंबट आवडतं, कोणाला तुरट आवडतं, कोणाला गोड आवडतं. आवड नाही असं एकही माणूस नाही महाराज, प्रत्येकाची आवड. कीर्तनाला आलेली लोक सुद्धा एका आवडीची नसतात बरं का. कोणाला विनोद आवडतं, कोणाला दृष्टांत आवडतात, कोणाला चाली ऐकणं आवडतायत, कोणाला वाजवणं आवडतायत, कोणी कीर्तनकार कसं आहे ते पाहण्यासाठी येत आहे, कोणी जुन्या चपलाकडून नवीन घेऊन जाण्याची आवड असते. म्हणजे आवड नाही असं एकही माणूस नाही. लग्नाला गेले लोकांची सुद्धा आवड एक नसते मला. कन्यावर आहे ते रूपम, माता वित्तम पिता सुतम, बांधवा कोणा मिष्टांती मिष्टान मित्र देना. मुलगी म्हणते माझ्याकरता जो मुलगा बघितलाय तो रूपवान असावा. मुलीची आई म्हणते तो धनवान असावा. मुलीचे आई वडील म्हणतात तो कुलवान असावा. आणि वराडी मंडळी म्हणतात नवरदेव नवरी कशी असू द्या पण वरणपोळी वांग्याची भाजी असू द्या. आवड नाही असं एकही माणूस नाही, प्रत्येकाची आवड आहे दादा. तुकोबारांची आवड किती गोड आहे महाराज.
मला असं वाटतं अशीच आवड असली पाहिजे आपली सुद्धा. काय गोड आवड आहे. तुकोबारा म्हणतात देवा तुझं वास्तव्य ज्या संतांच्या चित्तामध्ये असेल अशा संतांची संगती म्हणे घडावी ही तुकोबारांची आवड आहे. आणि जेव्हा आवड तीव्र होते ना तेव्हा त्याचं रूपांतर वासनेमध्ये असं होतं. महाराज देवा पुरवावी वासना. भगवान म्हणतात तुकोबारा म्हणतात देवा अशा संतांची संगती मला घडावी. भगवान म्हणतात तुकोबारा मी तुम्हाला संतांची संगती द्यायला तयार आहे. द्यायला तयार आहे म्हटलं तर तुकोबारा भगवंताला म्हणतात देवा एक सावधानतेचा इशारा तुम्हाला बाळगा देतो. तुम्ही मला संतांची संगत मी तुम्हाला संतांची संगती मागतो तुम्ही द्यायला तयार आहे. तर एक लक्षात ठेवा देवा संतांची संगती दिला तर एक करा त्यांची ना आमची कधी ताटातूट होऊ देऊ नका. का कारण हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. त्यांची ना आमची कधी ताटातूट होऊ देऊ नका. तुकोबारा भगवंताला सावधानतेचा इशारा देत आहेत. तुकोबारांचा विचार थांबतोय आणि आता भगवान तुकोबारांशी बोलतायत. भगवान म्हणतात तुकोबारा मी तुम्हाला मागायला सांगतोय तुम्ही मला मागतायत. काय मागतायत? संतांची संगती. ऐका छान झालं कीर्तन खूप गोड आहे विषय शेवटचा. मी तुम्हाला मागायला लागतो तुम्ही मला संतांची संगती मागताय. मी तुम्हाला द्यायला तयार आहे. बरं तुम्ही एवढ्यावरती थांबत नाही. मला सावधानतेचा इशारा बाळगायला लावतात. काय सावधानता? की त्यांची आणि तुमची भेट झाल्यानंतर ताटातूट होता कामा नये. तर भगवान म्हणतात तुकोबाराया असं काय आहे हो की संतांची आणि तुमची ताटातूट होऊ नये असं तुम्हाला वाटतं? तुकोबारा म्हणतात देवा जीवन त्याचं नाव आहे जे संतांच्या संगतीमध्ये जगल्या जातं अभंगाच्या शेवटच्या जन्मात. तुका म्हणे दिने तुका म्हणे दिने तुका म्हणे दिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देव पूर्वा विवासना. जीवन त्याचं नाव आहे की संतांच्या संगतीमध्ये जगलं जातं. मंडळी गावातल्या एका पाटलाकडे पंगत होती महाराज. 12 वाजले भुका लागल्या लोकांना. लोक म्हटले पाटील हो उरवा लवकर भुका लागल्यात पंगत बसवा. पाटील म्हणतात थांबा हो जरा. कसे तरी पाटला सर्व पदार्थ तयार करायला लावले घाई गडबडीने. पंगत बसवली. बसवल्यानंतर सगळे पदार्थ वाढल्यानंतर लोक म्हणतात पाटील बसायचं का? पाटील म्हणतात थांबावं जरा तूप वाढायचं राहिलं. पाटलानं आवाज दिला धर्मपत्नीला अगं त्या अलमारीमध्ये तुपाची वाटी ठेवली तेवढी वाटी घेऊन ये. वाटीमध्ये तूप काढलेलं होतं. थंडीचे दिवस होते तूप गोठलेलं होतं. तर लोक म्हणतात पाटील आणा लवकर भुका लागला. आवाज दिला अगं आण लवकर. पाटलाच्या पत्नीने तुपाची वाटी घेतली. गोठलेलं असल्यामुळे चुलीचे निखारे बाजूला काढले आणि त्यावरती तुपाची वाटी ठेवली. पाटलानं आवाज दिला अगं आण लवकर उशीर होतोय. पाटलाची पत्नी घाबरली महाराज. स्टीलची वाटी होती तापली. हातात काही न घेता ती उचलण्याचा प्रयत्न केला. हाताला चटका बसला. तुपाची वाटी खाली पडली. सगळं तूप चुलीमध्ये गेलं. तूप येत का लवकर नाहीये म्हणून पाटील येऊन पाहतायत. सगळं तूप चुलीमध्ये सांगले दिसलं. वाटी रिकामी दिसली. डोक्याला हात लावतायत. पण पाटलाची पत्नी हुशार होती. पत्नी हुशार असली पाहिजे महाराज. हुशार होती. पाटील म्हणते पाटील एवढा काय विचार करता गो? सांगलं तर सांगलं यात काय एवढं? पंक्तीमध्ये तूप वाढल्यानंतर सुद्धा वाटी रिकामी होणारच होती. तिथं न होता ती चुरी चालली म्हणून झाली. पाटलाचं उत्तर खूप छान आहे. पाटील म्हणतात तुझं म्हणणं बरोबर आहे. उत्तर खूप समर्पक दिलं पाटलांनी. तुझं म्हणणं बरोबर आहे. पंक्तीमध्ये तूप वाढल्यानंतर सुद्धा वाटी रिकामी होणार होती. पण तिथं नव्हता ते चुलीमध्ये साडल्यानंतर झाली. राईट. पंक्तीमध्ये तूप वाढल्यानंतर जर वाटी रिकामी झाली असती ते तूप पोटामध्ये गेलं असतं. तूप सार्थकी लागलं असतं.
तूप चुलीमध्ये गेलं, सगळं निरर्थक केलं. तसं चांगदेव मधल्या तरुणाचा जर काळ देश सेवा, समाज सेवा, परमार्थाच्या माध्यमातून जर गेला ना, अध्यात्माच्या माध्यमातून गेला, तर पंक्तीत वाढलेल्या तुपासारखा सार्थकी ठरेल. पण व्यसनाच्या, वाईट विचारांच्या, वाईट संगतीच्या माध्यमातून जर आजच्या तरुणाचा काळ गेला ना, तर चुलीत पडलेल्या तुपासारखा निरर्थक ठरेल. म्हणून एक चांगली संगतीच्या माध्यमातून आपल्या जीवनातला काळ गेला. आता तुमचा काळ नरसिंह बाबा, लक्ष्मण बाबाच्या सानिध्यात गेला, पण येणाऱ्या उगवत्या पिढी करता हा विचार घरामध्ये द्या बाबा. सध्या विचार महत्वाचे बरं का. घरामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय याचा विचार लहान तरुण मुलीपुढे मांडला गेला पाहिजे. विचार महत्वाचा आहे. एक सत्यजित तांबे नावाचे आमदार आहेत, महाराष्ट्र विधानसभेला होते. त्यांनी सांगितलं, माझ्या मुलीपुढे मी रोज विचार मांडतोय. 18 वर्षाची होईपर्यंत सगळे विचार, सगळे निर्णय माझे राहतील. 18 वर्षानंतर शिक्षणाच्या माध्यमातून काय करिअर करायचं, काय क्रांती करायचं ते तू कर, पण अंतिम निर्णय वडिलांचा राहील. महाराज, हा विचाराची देवण घरामध्ये प्रत्येकाची झाली पाहिजे. येणारा काळ खरं तर यामध्ये तरुणांचा काही दोष नव्हतो, कारण बाहेरचं वातावरण खूप दूषित आहे महाराज. म्हणून चांगल्या संगतीच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, महापुरुषांच्या विचाराच्या माध्यमातून आजच्या तरुणाचा काळ गेला पाहिजे. नक्की जीवनाची सफलता होईल. मी खरंच आम्ही भाग्यवान समजतो की गुरुवारी लक्ष्मण बाबांच्या संगतीमध्ये आमच्या जीवनाचा काळ गेला महाराज. आजही बाबांनी जे विचार दिले, नरसिंह बाबांनी जे विचार दिले, त्या विचाराच्या, त्या दौऱ्याच्या संगतीच्या माध्यमातून आमच्या जीवनाचा काळ जातोय. आम्ही खरंच भाग्यवान आहोत. खरं भाग्यवान समजलं पाहिजे. या महापुरुषांच्या संगतीमध्ये जातोय. बाबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा गोड उत्सव चालू आहे दादा. अनेकांचं सहकार्य या उत्सवाला लाभतंय महाराज. गेल्या वर्षी किती भरभरून लोकांनी वर्गणी दिली महाराज. कन्या बाबा, तुळशीराम बाबांनी लाखोच्या घरामध्ये वर्गणी आणली महाराज. आणि गोड स्मृती मंदिर महाराज बाबांचं या ठिकाणी उभं राहिलं आहे. काय फार मोठी क्रांती केली महाराज लाखोच्या घरामध्ये. मला असं वाटतं शेंदुनीच्या ताई सुद्धा आलेल्या आहेत. लाख रुपयाची वर्गणी असेल. आमच्या महाराजांचं कौतुक केलं पाहिजे हो. एकदा टाळ्या वाजवा दादा. मी एक विनंती करेल, मी दौऱ्यातल्या मंडळींना प्रार्थना करेल. संजयसिंह आबा असतील, कन्या बाबा असतील, तुळशीराम बाबा असतील, आधी करून जी मंडळी असतील, जे चांगलं कार्य करतायत ना, त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली पाहिजे. हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभं राहिलं ना, हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राच्या माती उभं राहिलं, ते तलवारीच्या पात्याबरोबर कौतुकाच्या थापेवर सुद्धा उभं राहिलं. हे कधी विसरायचं काम नाही झालं. आमचे मधु काका खूप हुशार मार. मधु काका बरोबर असं बरोबर कौतुकाची थाप माणसं पाहून बरोबर देतात. अरे गोड मंदिर उभं राहिलं. अनेकांचं सहकार्य आहे दादा. महाराजांचं कौतुक याच्यासाठी करतो मी. खरं तर त्यांचं मोठेपण किंवा बाबांची सेवा असेल. गेल्या वर्षी सुद्धा महाराजांनी 1 रुपया सुद्धा या ठिकाणून घेतला नाही महाराज. कथेचा असू द्या किंवा दानपेटीतली दक्षिणा असू द्या महाराज. 18,000 रुपयाची दक्षिणा वाल्मिक महाराजांनी संस्थेला दिली गेल्या वर्षी. या वर्षी सुद्धा महाराजांनी कुठल्याही प्रकारचं, आणि येणारी मंडळी कुठल्याही प्रकारचं घेत नाही महाराज. हे विशेष आहे. म्हणून सर्व मंडळींचे कौतुक केलंच पाहिजे. आपण सर्व मंडळींच्या सहकार्यातून, उपस्थितीतून हा उत्सव चालू आहे दादा. हा उत्सव असाच चालणार आहे. म्हणून सर्वांनी बरं का मंडळ, मी त्या दिवशी बोललो की 10 लाखाचा निधी आपल्याला या मंदिरामध्ये ठेव स्वरूपामध्ये ठेवायचा आहे. त्यासाठी महिला मंडळी, त्यासाठी आमचं परेश सरांशी असेल बोलणं झालं, मधु काकांचे चिरंजीव सरांना म्हटलं, येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्याला अयोध्या, काशी आणि नेपाळ यात्रा या मंदिराच्या वतीने गावातल्या लोकांचे काढायचे, फक्त गावातले बरं का. म्हणून प्रार्थना असेल सर्वांनी प्रचार प्रसार करून, आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन. वाल्मिक महाराज आहे, आम्ही आहेत, बाबा आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचे हार होणार नाही याची दक्षता आमची. नाही तर पैसे परत, चिंता करू नका. व्यवस्थित काळजी सर्वांची घेतली जाईल. फक्त मंदिरासाठी आणि गावातलीच लोक महाराज, तर सर्व नियोजन ट्रस्ट मंडळ करणारच आहे. त्याची आपण सर्वांनी दक्षिणा घ्यावी आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. हा उत्सव आणखी भविष्यामध्ये मोठा करायचा आपण सर्वजण प्रयत्न करूया ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालं उतराई पांडुरंगा ज्ञानेश्वर.